नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम टेस्टी आणि हेल्दी मिक्स वेज पॅनकेक्स। हे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अतिशय पौष्टिक आहेत। मुलं एरवी भाज्या खात नाहीत तर त्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे। यासाठी तुम्ही घरात तुमच्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता। इथे मी कोबी घेतलाय, हे मी जुलियन्समध्ये कट करून घेतलेत सगळ्या भाज्या। तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता। हे जस्ट एक काहीतरी वेगळं म्हणून मुलांना थोडंसं टेम्पटिंग वाटतं। इथे मी कोबी घेतलाय, सिमला मिरची, हा बटाटा घेतलाय, गाजर, कांदा, यामध्ये तुम्ही पालक चिरून घालू शकता, बीन्स घालू शकता, कॉर्न्स घालू शकता, मटार घालू शकता। कुठल्याही भाज्या ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। इथे मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर घेतली आहे। आता सर्वात आधी आपण या सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये घेऊया। कांदा थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मिरची घालूया चवीपुरती। आपल्याला जेवढं तिखट हवंय, मुलांना जास्त तिखट चालत नाही तर कमी केली तरी चालेल। कोथिंबीर घालायची। आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं हिंग, पाव चमचा हिंग घालायचं। हळद घालूया, हळदीने रंग छान येतो। अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्याने एक छान चव येते अशी चटपटीत। तुमच्याकडे कुठलाही दुसरा मसाला असेल, पावभाजी मसाला किंवा पाणीपुरी मसाला किंवा किचन किंग मसाला, तर तोही घातला तरी चालेल। इथे माझ्याकडे थोडासा काहीतरी वेगळा चटपटी नाव आहे ह्याचं, चटपटी मसाला, तो मी घालते अर्धा चमचा। हे काहीतरी एक थोडीशी वेगळी चव येण्यासाठी। आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया आणि एक 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यात आपल्याला पीठ घालायचं आहे। तेवढंच पीठ घालायचं, वरून अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला। या मिठामुळे भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं। हे बघा, हे आता 2 मिनिटं असंच ठेवून देऊया। हे बघा 5 मिनिटं झाली आहे, त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। यात आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत। 1 चमचा तेल घालायचे, साधं थंड घालायचं तेल। आता यामध्ये आपल्याला पिठं घालायची आहेत। त्यामध्ये मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ घालणार आहे, त्याने ते थोडंसं असं क्रिस्पी होतं। 1 चमचा बेसन घालायचं, याने पॅनकेक्सला अतिशय छान चव येते। आणि हे 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घालणार आहे। आधी 2 चमचेच घालायचे, मग आपण त्यामध्ये किती पीठ पातळ होतंय त्याप्रमाणे ज्वारीचं पीठ ॲडजस्ट करायचं आहे। बाकी दोन्ही पिठं घालायची नाही आहेत। बेसनचं पीठ जर तुम्ही जास्त घातलं तर त्याला भज्यांची चव येणार आहे, म्हणून जर कमी वाटलं पीठ तर ज्वारीचं पीठ त्यात ॲड करायचं आहे। हे बघा थोडंसं पातळ वाटतंय, यात आपण अजून 1 चमचा ज्वारीचं पीठ ॲड करूया। बस, ह्याच्यापेक्षा जास्त पिठं घालायची नाहीत। हे पीठ फक्त आपण एक बाइंडिंगसाठी घालायचं आहे, नाहीतर त्यात पूर्ण भाज्यांची चव आली पाहिजे। हे बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता आपण पॅनकेक्स तयार करायला घेऊया। इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात आपण तूप घालायचं आहे। तुम्ही काही घालू शकता, बटर घाला, तूप घाला, तेल घाला, काही घालू शकता। फार घालायचं नाही आहे, कारण हे नॉनस्टिक आहे त्यामुळे थोडंच घालायचं आहे अगदी। पॅन गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता पॅनकेक्स घालूया। तुम्ही एका वेळी 2-3 सुद्धा घालू शकता। थोडे पातळच घालायचे, कारण ते मग व्यवस्थित
शिजतात. त्याला वरून सुद्धा तूप घालूया. आणि 5 मिनिटं झाकण घालून ठेवायचे. पाच मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून ठेवूया. वरून व्यवस्थित सुकले की मगच पलटी करायचे. हे बघा, आता वरून चांगले सुकलेले आहेत. आता आपण पलटी करूया. अगदी छान कलर आलेला आहे. असे जरा आलटून पालटून असे चांगले दोन्ही बाजूनी क्रिस्पी करून घ्यायचे. हे बघा, हे दोन्ही बाजूनी आलटून पालटून आपण छान खरपूस भाजून घ्यायचे. मस्त हे झालेले आहेत व्यवस्थित. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, हे बघा, आपले पॅनकेक्स तयार आहेत. आता उरलेले पण आपण करून घेऊया. आपले पॅनकेक्स तयार आहेत. मिक्स सगळ्या भाज्या मिक्स करून केलेले वेज पॅनकेक्स मुलांच्या टिफिनसाठी अतिशय चांगला पर्याय आहे. सगळ्यांनाच आवडतील, लहान मोठे सगळ्यांनाच हे आवडणारे पॅनकेक्स आहेत. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडले तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, हे तुम्ही नुसतेही खाऊ शकता कारण ह्यात पुरेपूर भाज्या, मसाले सगळं टेस्ट आहे. त्यामुळे याला वेगळी काही चटणी किंवा सॉस बीस लावण्याची गरज नाही. तुम्ही असेही खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. थँक्यू.